पाठ 9. स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. या पाठामध्ये आपण स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वातील छोडो भारत आंदोलन, भूमिगत चळवळ, आझाद हिंद सेनेचे कार्य याबद्दल माहिती घेऊ. 1935 चा कायदा व प्रांतिक मंत्रिमंडळ. 1935च्या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करून ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता. परंतु संघराज्यात सामील झाल्यावर संस्थानांना स्वायत्तता राहणार नाही, म्हणून संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला आणि अशा प्रकारे संघराज्याची योजना प्रत्यक्ष अंमलात आलीच नाही. राष्ट्रीय सभेने कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकांमध्ये भाग घेण्याचे ठरवले. 1937 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये देशातील 11 प्रांतांपैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली. इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने तेथे संमिश्र मंत्रिमंडळे बनवण्यात आली. राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता, मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात, दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना, दारूबंदी, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा, क्रिप्स योजना. पार्श्वभूमी: दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेची बाजू घेतली आणि जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेजवळ येऊन धडकल्या. जपानने भारतावर आक्रमण केले तर त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे हे आवश्यक होते. इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले आणि त्यांनी ही योजना भारतीयांपुढे मांडली. परिणाम: कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही. पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख नव्हता, म्हणून राष्ट्रीय सभेने योजना नामंजूर केली. पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळली. राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाचे राजीनामे. 1939 मध्ये युरोपात सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा व्हाईसरॉय लॉर्ड लिथगो यांनी केली. तसेच युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. परंतु इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. छोडो भारत आंदोलन. ठराव. स्थळ: वर्धा येथे 14 जुलै 1942. मागण्या: भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य द्यावे. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा अहिंसक चळवळ सुरू करेल. चळवळ: मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन. अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद. आंदोलन: 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन केले. राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्यामुळे संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी लाठी हल्ले आणि गोळीबार करूनही लोक घाबरले नाहीत. ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले करून सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी
इत्यादी अनेक गावातून आबालवृद्धांनी नेटाने लढे दिले. वैयक्तिक सत्याग्रह. ब्रिटिश सरकार मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचे ठरवून सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला. यालाच वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमारच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या गेल्या. पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवर केलेल्या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे विद्यार्थी हुतात्मा झाले. भूमिगत चळवळ. 1942च्या अखेरीस भूमिगत चळवळीच्या रूपाने जन आंदोलनाला नवे वळण मिळाले. यात अनेक तरुण समाजवादी कार्यकर्ते आघाडीवर होते. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, S.M. जोशी, शिरूभाऊ लिमये, ना. ग. गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता हे सर्व कार्यकर्ते आघाडीवर होते. चळवळीचे स्वरूप. रेल्वे मार्गाची मोडतोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे, दळणवळण व सरकारी यंत्रणा विस्कळीत करणे. सिंध प्रांतात हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असताना आपल्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा या गटांनी कित्येक महिने सरकारला सळो की पळो करून सोडले. मुंबईला विठ्ठल जव्हेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी आझाद रेडिओ नावाचे एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन करून त्यावर राष्ट्रभक्तीची गीते, देशभक्तीपर भाषणे, देशातील आंदोलनाच्या बातम्या या सगळ्या प्रसारित केल्या. यामुळे जनतेला प्रोत्साहन मिळेल. अशी प्रक्षेपण केंद्रे कोलकाता, दिल्ली आणि पुणे येथे काही काळ चालली. प्रति सरकारची स्थापना. देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे जी लोकाभिमुख सरकारे स्थापन केली त्यांना प्रति सरकार असे म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर आणि पूर्णिया या जिल्ह्यात प्रति सरकारे स्थापन झाली. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंग नाना पाटील यांचे प्रति सरकार स्थापन झालं. कुंडल येथील क्रांती अग्रणी GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन झाली. जनतेचे प्रेरणास्थान ठरलेल्या प्रति सरकारने केलेली विधायक कामे. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे, या सरकारने नेमलेल्या लोक न्यायालयाद्वारे न्यायनिवाडा करणे, सावकारशाहीला विरोध करणे, दारूबंदी, साक्षरता प्रसार आणि जातीभेद निर्मूलन. देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केलेल्या 1942च्या चळवळीत लक्षावधी भारतीयांनी त्याग आणि बलिदान केले. आंदोलकांना डांबून ठेवायला देशातील तुरुंग अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं म्हटलं जातं. आझाद हिंद सेना. भारताच्या पूर्व सीमेवर ब्रिटिशांविरोधात युद्ध करण्यास उभे राहिलेले हजारो भारतीय सैनिक हे आझाद हिंद सेनेचे होते आणि त्यांचे नेते होते ते नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस
राष्ट्रीय सभेचे महत्त्वपूर्ण नेते होते. ते 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षही होते. त्यांचे मत होते की इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन भारतात आंदोलन तीव्र करावे आणि त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूची मदत घ्यावी. याबाबत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. सरकारने त्यांना तुरुंगात टाकले. तेथे त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्याने शासनाने त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले. तिथून वेषांतर करून ते 1941च्या एप्रिलमध्ये जर्मनीला पोहोचले आणि तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाष बाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. रासबिहारी बोस हे 1915 पासून जपानमध्येच राहत होते. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना एकत्र घेऊन त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संघटना स्थापन केली. 1942च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकून हजारो भारतीय सैनिक आणि अधिकारी बंदी केले. युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केली. तिला आझाद हिंद सेना असे नाव दिले. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. 1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. शहानवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्श सिंग ढिल्लो, प्रेम कुमार सहगल इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. नेताजी सुभाषचंद्रांनी भारतीय जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन केले. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने जिंकून आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांना नेताजींनी अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमार मधील आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इम्फालची मोहीम अर्धवट राहिली. याच काळात जपानने शरणागती पत्करली. त्यातच 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. या सर्व घटनांमुळे आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली आणि आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे रोमहर्षक पर्व संपुष्टात आले. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेज बहादूर सप्रू यांनी त्यांच्या बचावाचे काम केले. मात्र लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे भारतीय जनतेत ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाला. अखेरीस लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा सरकारला रद्द कराव्या लागल्या. भारतीय नौदल व विमान दलातील उठाव. आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये आणि वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषामुळे 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर सैनिकांनी तिरंगी ध्वज फडकवून ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा केल्या. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकांवर गोळीबार केला. त्याला उठावकर्यांनी गोळीबारानेच उत्तर दिले. मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली. मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ या ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनीही संप पुकारला. अशा प्रकारे 1942 ते 1946
या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिश विरोध व्यक्त झाला. ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ असलेले लष्कर, नौदल आणि विमानदल हे सुद्धा आता ब्रिटिश विरोधी बनू लागले. या उठावांवरून राज्यकर्त्यांविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोचल्याचे दिसून आले आणि भारतावरील आपली सत्ता फार काळ टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली.